आणि या एल्फिन्स्टन पुलाचा प्रश्न, तिथल्या नागरिकांच्या 19 बाधित इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न, या मुद्द्यावरती भाजप आमदार कालिदास कोळंबकर, भाजप आमदार प्रसाद लाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण त्याही पाहूया. साहेबांनी सांगितलं की महेश जरी शिवसेनेचा असला तरी तो आपला आहे, कारण यामध्ये कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा राज्याच्या विकासाचा विषय. त्यामुळे महेश असतील, कालिदासजी असतील, या सगळ्यांना घेऊन या परळ, लालबाग, दादरचा विकास करण्याचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय एक ब्रिज होतोय, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांना जी परिस्थिती होती सुरुवातीपासून ती परिस्थिती सगळं सांगितल्यानंतर साहेबांनी एवढंच सांगितलं की कालिदास सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल ब्रिजचं हे काम चालू होऊ दे आणि हा जो प्रश्न आहे तुला 8 दिवसामध्ये मिटिंग लावून हा प्रश्न मी सोडवून देतो एवढा शब्द साहेबांनी दिला आहे की 8 दिवसात ही मिटिंग लावून मी हा कष्टरचा जो प्रश्न आहे तो मी सोडून देईन असं सांगितलं. सीएम साहेबांनी जर आश्वासन दिलं असेल तर 8-10 दिवसात लोकांची मीटिंग आणि क्लस्टरला ज्या काही अडचणी असतील, कारण क्लस्टर भरे क्लस्टर करतो आपण, तिथे मालक वेगवेगळे आहेत, सगळ्या यावरती तोडगा काढण्यासाठी शेवटी सर्वस्वी अधिकारी हा सीएमकडे. सीएम जर त्या मालकांना बोलल्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा शिरोडकर मंडईमध्ये जो काही प्लॅन होता, पूर्वी मुखर्जी साहेब होते त्या पद्धतीचा जर प्लॅन आणला तर शिरोडकर मंडईमध्ये सुद्धा हे संपूर्ण बिल्डिंग तिथे सामावून घेतील हा ठाम विश्वास आहे आणि तो सीएम करतील असा सुद्धा ठाम विश्वास जनतेमध्ये सुद्धा आहे.